नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधीराय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। भगवद्गीता हा एक साधारण ग्रंथ नसून ते आपल्या जीवनातील एक आरशासारखं दर्पण आहे। म्हणजे भगवद्गीतेमध्ये अशी कितीतरी सल्ले आहेत ज्याच्यावरून आपण आपलं जीवन योग्य पद्धतीने जगू शकतो। तर चला मग आज आपण आपल्या भगवद्गीतेचा पहिला श्लोक बघूया, ज्याच्यामुळे जे युद्ध झालं होतं त्याचा जो बीज अंकुरला होता या श्लोकामुळे त्याचा अर्थ आज आपण जाणून घेऊया। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत सज्जत। याचा अर्थ धर्मक्षेत्र म्हणजे ज्या भूमीवर युद्ध लढला जाणार होतं ती भूमी, त्या युद्धातून सत्य प्रकट होणार होतं त्या भूमीला आपण धर्मक्षेत्र म्हणतो। त्यानंतर मामका म्हणजे धृतराष्ट्रांनी कौरवांनाच आपलं म्हटलं आहे आणि पांडवांना त्यांनी इतरत्र असं संबोधन केलं आहे। याचा अर्थ असा, आणि हेच कारण आहे की त्यांनी भेद केला की पांडव हे दुसरे आहेत आणि कौरव हे आपले आहेत, आणि हा भेदच महायुद्धाला कारण ठरला। याचा अर्थ असा की धृतराष्ट्र संजयला विचारतो की माझे पुत्र आणि पांडव जे युद्धासाठी तिथे जमलेले आहेत कुरुक्षेत्रावर, तिथे काय झालं आहे। आपणही आपल्या चालू जीवनात असे कितीतरी वेळा भेद करतो। मुलगा मुलगी हा भेद तर आहेच, पण समाजात आणि राजकारणात देखील गट आणि पक्ष यावरून भेदाभेद केला जातो। एखादा व्यक्ती एखाद्या पक्षाचा असेल तर तो असाच असेल असं ठरवलं जातं, म्हणजे त्या व्यक्तीविषयी तसं मत ठरवलं जातं। म्हणून मित्रांनो, गीता आपल्याला हेच सांगते की हे विचार बदलले गेले पाहिजेत। माझं तुझं या करण्यामुळेच आपल्यामध्ये वाद निर्माण होतात, संघर्ष निर्माण होतात। त्यामुळे गीता सांगते की हे तुझं माझं जेव्हा संपेल तेव्हाच आपण यशस्वी होऊ। तर आपल्याला आपल्या या गीतेच्या पहिल्या श्लोकातून एक खूप मोठा संदेश मिळतो, आणि तो म्हणजे धर्म हे नात्यांवर नाही, तर धर्म हे आपल्या विचारांवर आणि कर्मावर असतं। म्हणजे ज्याचे कर्म चांगले, ज्याचे विचार चांगले, त्या बाजूने धर्म असेल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। हरे कृष्णा, हरे राम।